नमस्कार, मी स्वाती गोडसे. टॉक टाइम आमच्या खास कार्यक्रमात प्रेक्षक हो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज टॉक टाइम मध्ये आपला विषय आहे पॅरालिसिस आणि आयुटेक उपचार पद्धती. आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करणार आहे डॉक्टर जी.एस. शेख. तर डॉक्टरांचं मार्गदर्शन घेण्याआधी मी डॉक्टरांची थोडक्यात आपल्याला ओळख करून देते. महाराष्ट्रातील वाडा कुडूस इथलं स्वास्थ्य संकल्प डॉक्टर शेख पॅरालिसिस रिहॅबिलिटेशन सेंटर हे पॅरालिसिसच्या रुग्णांसाठी वरदान आहे. आणि त्याच सेंटरचे सर्वेसर्वा आणि आयुटेक या उपचार पद्धतीचे जनक म्हणून डॉक्टर जी.एस. शेख यांची ओळख आहे. हजारो पॅरालिसिस रुग्णांसाठी आशेचा किरण बनलेले डॉक्टर जी.एस. शेख यांनी आयुटेक या उपचार पद्धतीचा शोध लावून सामान्य मध्यमवर्गीय पॅरालिसिस रुग्णांच्या आयुष्यात कमालीचं योगदान दिलंय. त्यांची अभिनव अशी ही उपचार पद्धती आज देशभरात प्रसिद्ध आहे. देशभरातून विविध राज्यांमधून हजारो रुग्ण त्यांच्याकडे या उपचार पद्धतीचा लाभ घेण्यासाठी येत असतात. कमी खर्च, कमी वेळ आणि कमी त्रास या त्रिसूत्रीवर अवलंबून असलेल्या डॉक्टर शेख आणि त्यांची संपूर्ण टीम ही पॅरालिसिस रुग्णांना बरं करण्यासाठी दिवस रात्र झटत आहे. तर असे डॉक्टर जी.एस. शेख यांचं आज आपण खरं तर स्वागत करणार आहोत टॉक टाइम मध्ये आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला घ्यायचं आहे. सुरुवातीला डॉक्टर नमस्कार आपल्याला आणि टॉक टाइम आमच्या खास कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. तर डॉक्टर, पॅरालिसिस रुग्णांसाठी आपलं मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. पहिला प्रश्न याच अनुषंगाने तो म्हणजे पॅरालिसिस हा आजार बऱ्याच जणांना असाध्य असा आजार वाटत असतो. मात्र आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांचा ओघ पाहता आपल्याकडे असणाऱ्या उपचार पद्धतीमध्ये नेमकं असं काय वेगळेपण आहे ज्यामुळे पॅरालिसिस रुग्णांना स्वास्थ्य संकल्प हे जीवन संजीवनी असं वाटतंय? स्वास्थ्य संकल्प डॉक्टर शेख पॅरालिसिस रिहॅबिलिटेशन सेंटर यामध्ये जे आम्ही उपचार पद्धती करतो, एक विशिष्ट प्रकारची अशी पॅरालिसिस या रुग्णावर का या व्याधीवर आम्ही वेगळी उपचार पद्धती करतो. त्यामध्ये प्राचीन आयुर्वेद शास्त्रातील काही ज्या वनस्पती आहेत, ज्या वातरोग, पक्षाघात, आमवात, संधिवात याच्यावर एक विशिष्ट प्रकारचे औषधोपचार वापरले असता चांगल्या प्रकारचा त्या रुग्णाला फायदाही होतो व तो रोगमुक्तही होतो. अशा काही वनस्पती ज्या आमच्या वडिलांपासून का बाबांपासूनच्या प्रॅक्टिसमध्ये आम्ही ज्या सतत वापरत आलेलो आहोत, त्याच्यामध्ये काय आम्ही आणखी नवीन वनस्पती ॲड करून आमच्या रिसर्च केलेल्या आहेत, त्याच्यातल्या किंवा वनस्पतीचा वापर करून आम्ही त्या रोगावर एक उपचार करतो. त्याचबरोबर एक आधुनिक टेक्नॉलॉजी याची आम्ही समन्वय घालून एक उपचार पद्धती नवीन डिझाईन केलेली आहे. त्याला नाव दिलेलं आहे आम्ही आयुटेक. आयुटेक ही एक अशी उपचार पद्धती आम्ही डिझाईन केलेली आहे का ज्यामध्ये हा जो पक्षाघाताचा रुग्ण आहे, हा जेणेकरून जेव्हा सुरुवातीला याला पक्षाघात होतो त्यावेळेस तो रुग्ण एक बरा होण्यासाठी 5 ते 6 महिन्याचा कालावधी लोटला जातो. पण आयुटेक या उपचार पद्धतीमुळे हा रुग्ण 1 ते 1.5 महिन्यामध्ये, जास्तीत जास्त 2 महिन्यामध्ये प्रॉपर त्याच्या पायावर उभा राहून चालू शकतो, त्याची पूर्ववत कामं करू शकतो. असे बरेचसे आमच्याकडे पेशंट आहेत का ज्यांचा डाटा आमच्याकडे आहे का ते पेशंट त्यांचे स्वतःचे आता कामही करतायत, ते नवीन नवीन पेशंटही आणतायत व ते रोगमुक्तही होण्यास खूप जास्त मदतही होते. तर प्राचीन आयुर्वेद शास्त्रातल्या वनस्पती ज्या आहेत त्या हजारो वर्ष जुन्या वनस्पती असून त्याचमध्ये आम्ही नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे जेणेकरून त्या रुग्णाला त्रास कमी होईल. कसं काय एक्सरसाइज करताना काय ज्याप्रमाणे तो स्वतः काय एक्सरसाइज एवढं प्रॉपरली करत नाही, मग त्या नवीन यंत्रणा वापरून आम्ही मशिनरी वापरून त्याच्याकडनं त्या एक्सरसाइज आम्ही करून घेतो व त्या एक्सरसाइज करून घेतल्यामुळं त्या रुग्णाला स्वतःचा कॉन्फिडन्स वाढला जातो व ज्यावेळेस त्या रुग्णाचा कॉन्फिडन्स वाढला जातो त्यावेळेस तो रुग्ण स्वतःहून ॲक्टिव्हिटी करायला सुरुवात करतो, एक्सरसाइज जास्तीत जास्त स्वतःहून करायला सुरुवात करतो. व त्याचबरोबर ज्या रुग्णाला उभा राहता येत नाही त्या रुग्णाला आम्ही उभा राहून दाखवून देतो. काय आम्ही आमच्याकडं एक थेरपी आहेत वेगवेगळ्या, त्या थेरपी आम्ही त्याला करून दाखवतो, त्याच्याकडनं करून घेतो व ज्यावेळेस त्याच्याकडनं करून घेतो आम्ही त्यावेळेस त्याला स्वतःचा एक कॉन्फिडन्स वाढला जातो व त्यावेळेस त्याचा मनोबळ, आत्मविश्वास ज्यावेळेस वाढतो, त्या आत्मविश्वास वाढल्यामुळं त्या मेडिसिनलाही तो तेवढाच प्रतिसाद देतो व शरीरातल्या काय हालचाली त्याच्या वाढत जातात व त्याला वाढल्यामुळे तो रुग्ण लवकरात लवकर या पॅरालिसिस या व्याधीतनं लवकरात लवकर रोगमुक्त होतो. त्याचबरोबर ज्यावेळेस आम्ही हा पॅरालिसिस पेशंट येतो आमच्याकडं त्यावेळेस आयुटेकनुसार आम्ही त्याला पहिले डायग्नोसिस करतो. त्याला पहिला पार्ट असतो आमचा निदान. त्या निदानामध्ये आम्ही त्याला चेक करत असतो, त्याचे सिटी स्कॅन, MRI आम्ही चेक करत असतो. त्या MRI द्वारे आम्ही त्याला तपासून बघत असतो का याच्या मेंदूमध्ये कुठल्या प्रकारची इजा झालेली आहे, ती किती प्रमाणात झालेली आहे व त्याला रक्ताची गाठ आहे का त्याची जखम झालेली आहे, मेंदू म्हणजे नस फाटलेली आहे, यानुसार त्याच्या तपासण्या करत असतो. MRI वर आम्ही त्याच्या एक निदान लावत असतो.
त्याच्यानंतर आम्ही त्याला एक स्वतः प्रात्यक्षिक आम्ही त्याला बघत असतो. ज्या मसल्सला त्याचे हातपाय उचलतात त्याला चिमटा लागतो का नाही, त्याला संवेदना आहे का नाही, त्याचबरोबर त्याला काही कळतं का नाही, जाणीव आहे का नाही, हेही त्याला तपासलं जातं. त्यानंतर सेकंड पार्ट आहे आमचा ट्रीटमेंट. पण ज्यावेळेस आम्ही निदान करत असतो त्याचबरोबर त्याला आम्ही ट्रीटमेंटही चालू केलेली असते. त्याच्या 1 ते 2 ते 3 सेटिंगमध्ये आम्ही त्याला चेक करत असतो की त्याला मेडिसिन जे चालू केलेलं आहे ते त्याला योग्य आहे, त्याला जाते, त्याला रिॲक्शन होत नाही का, त्याच्यामध्ये काय बदल होतोय का. जर त्याला काय रिॲक्शन होत असेल तर मेडिसिन आम्ही चेंज करतो व त्याच्यानुसार त्याला आम्ही ट्रीटमेंट चालू केल्यानंतर त्याला फार फरक पडलेला असतो व ज्यावेळेस त्याला फरक पडत जातो तसा तो रुग्ण हा व्याधीतनं जवळजवळ 4 ते 5 सेटिंगमध्ये खूप जास्त बरा झालेला असतो. त्याच्यानंतर 6व्या-7व्या सेटिंगला त्याला आम्ही स्वतःला त्याला उभं कसं राहता येईल, चालता कसं येईल याच्याकडे आम्ही जास्तीत जास्त लक्ष देतो. ज्यावेळेस हा पेशंट चालायला लागतो, स्वतः बोलायला लागतो किंवा ज्याला ज्या हालचाली करता येत नाही त्या हालचाली करायला लागतो, त्यावेळेस हा पेशंट अधिक आम्ही व्यायाम कसा करेल याच्याकडे आमचं लक्ष असतो. त्याला स्वतःला आम्ही एक हे करत असतो का बाबा तू एक्सरसाइज कर, त्याला प्रमोट करत असतो का तू एक्सरसाइज करत राहा, जेणेकरून तुझा स्वतःचा फायदा होईल. आत्मविश्वास त्याचा वाढवला जातो. त्याचा आत्मविश्वास वाढला का तो रुग्ण स्वतःहून त्याचा व्यायाम जास्तीत जास्त करतो व ह्या व्याधीतनं बाहेर येण्यास खूप जास्त मदत होते. व आयुटेक या उपचार पद्धतीमुळे आम्हाला खूप जास्त एक फायदा झालेला आहे. मी आहे तुकाराम दगडू माने, राहणारा रेस, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. नमस्कार, माझं नाव वैशाली जाधव. तुकाराम माने हे माझे वडील आहेत. त्यांचं वय 68 आहे. 16/11/2020 मध्ये त्यांना पॅरालाइज झालं. त्याच्यानंतर झाल्या मी त्यांना डॉक्टर शेख आहेत त्यांच्या हॉस्पिटलला तात्काळ घेऊन आली. तिथे त्यांची ट्रीटमेंट चालू झाली आणि अक्षरशः 15 डेज आफ्टर 15 डेज नंतर माझे पप्पा चालायला लागले. त्याच्या अगोदर माझ्या पप्पांना चालता येत नव्हतं, टॉयलेटला बसायला येत नव्हतं, इव्हन त्यांना व्यवस्थित बोलायला सुद्धा येत नव्हतं. पण खरोखर रिझल्ट आहे. 15 दिवसानंतर माझे वडील स्वतः हॉस्पिटलला भेट दिली, सगळ्यांना धन्यवाद म्हणाले आणि त्यांची ट्रीटमेंट चालूच आहे. तो डॉक्टर शेख आपल्याला पॅरालिसिस आणि त्यावरती आयुटेक ही उपचार पद्धती कशी प्रभावी आहे यासाठी मार्गदर्शन करत आहेत. असंच मार्गदर्शन घ्यायचंय मात्र अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा टॉक टाइम. ब्रेकनंतर टॉक टाइम आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पॅरालिसिस या आजारावरती आयुटेक ही उपचार पद्धती कशी प्रभावीपणे काम करते यासाठी डॉक्टर शेख आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊयात. डॉक्टर, तुमची रुग्णसेवेप्रतीची तळमळ ही तुम्ही आठवड्यामध्ये एकही सुट्टी न घेता अविरत रुग्णसेवा करता यावरून तर दिसून येतेच, पण ही सातत्यपूर्ण सेवा देत असताना आपली आणि स्वास्थ्य संकल्पची काही उद्दिष्ट तर नक्कीच असतील. तर ती उद्दिष्ट नेमकी काय आहेत ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. स्वास्थ्य संकल्प डॉक्टर शेख पॅरालिसिस रिहॅबिलिटेशन सेंटर, मी व माझ्या पूर्ण टीमचा एक असा उद्दिष्ट आहे का जेव्हा आमच्या सेंटरमध्ये हा पेशंट येईल, सुरुवातीला जेव्हा हा उपचार घेऊन आमच्या सेंटरमधून जेव्हा बाहेर पडेल तेव्हा हा याच्या कामावर जसा पूर्वी काम करत होता तसंच यांनी काम करावं. जसं याचं पूर्वी जसं याच्या कौटुंबिक जीवनात जसं जगत होता तेच आनंद त्यांनी पुन्हा तसंच घ्यावं, त्याच पद्धतीने घ्यावं. का जेव्हा हा पेशंट तुमचा कुठं गेला, बाजारात गेला किंवा त्याच्या कामाच्या ठिकाणी गेला किंवा त्याच्या ऑफिसमध्ये गेला का, तिथे गेल्यानंतर किंवा इतर ठिकाणी ह्या रुग्णाला कोणी ओळखता कामा नये का ह्या रुग्णाला पॅरालिसिस झालं होतं. जे आपण पूर्वी पेशंट बघत असतो का, जे रुग्ण आपल्याला कधी बाजारात जाताना सहज कळतात का हा रुग्ण पॅरालिसिस झालेला आहे. का तर कारण त्याचं असं आहे का जेव्हा तो रुग्ण चालतो तर 100-200च्या क्राऊडमध्ये जेव्हा चालत असतो रुग्ण, त्यावेळेस तो चालताना त्याची चाल डिफरंट असते. त्याचा हात वाकडा असतो, पाय वाकडा असतो. त्याला पाय उचलून टाकताना फार त्याला ताकद लावावी लागते किंवा त्याला एक त्रास सहन करावा लागतो. तो पाय उचलून टाकताना त्याला जेवढं स्पीड पाहिजे तेवढं घेऊ शकत नाही. त्याला जरी पळायची इच्छा असली तरी एक पाय त्याचा जोरात पळतो पण दुसरा पाय त्याला तेवढ्या प्रमाणात पळत नसतो. त्यामुळे त्याला जे होणाऱ्या त्रास आहेत, त्याला जे वेदना आहेत त्या न होता तो पेशंट एक नॉर्मल माणसासारखा चालावं व नॉर्मल माणसासारखं त्यांनी जीवनशैली त्याची पूर्वत आयुष्य त्यांनी जगावं, हेच आमचं उद्दिष्ट आहे. व हे उद्दिष्ट आम्ही जवळजवळ खूप जास्त गाठलेलं आहे. ज्यावेळेस आमच्याकडे रुग्ण येतो व आमच्याकडे काही असे रुग्ण आहेत का जे भरपूर असे रुग्ण ज्यांचा डाटा आमच्याकडे आहे का ते रुग्ण गेल्यानंतर त्यांच्या ऑफिसच्या ठिकाणी किंवा इतरत्र ठिकाणी त्याच्या कौटुंबिक जीवनात व्यवस्थित त्यांचं आयुष्य जगतायत.
व त्यांना कोणीही ओळखत नाही. इवन मी सुद्धा त्यांना ओळखत नाही का हा रुग्ण पॅरालिसिस होता. ते जेव्हा येतात मला ओळख दाखवतात, सर आम्ही आलो होतो, आम्ही तुमच्याकडे ट्रीटमेंट घेतली किंवा आम्ही तुमच्याकडे बरे झालो, ते नवीन दुसऱ्या एखाद्या पेशंटला घेऊन येतात किंवा ते सहज भेटायला येतात, तेव्हा आम्ही ओळखतो अरे हा माझ्याकडे ट्रीटमेंट घेतलेला आहे. तर हेच आमचं उद्दिष्ट आहे का ज्यावेळेस पॅरालिसिस पेशंट नुसता तो मेंदूनी किंवा मानसिकतेने न बरा होता, शारीरिकदृष्ट्या पण पूर्णपणे बरा झालेला असावा. व ह्याच उद्दिष्टाला हेतू आम्ही समोर ठेवून आम्ही त्याच दृष्टीने आम्ही काम करतोय. का जेव्हा पेशंटला इतर ठिकाणी कसं असतं, फक्त पेशंटचा मेंदूतला क्लॉट विरघळलं किंवा जी जखम झालेली आहे किंवा नस पाटलेली ती त्याची रिकव्हर झाली म्हणजे पॅरालिसिस पेशंट बरा झाला असं नसून, त्या पेशंटला त्याचं हातपाय पंची मुवमेंट चांगली झाली पाहिजे. जर हाताची मुवमेंट त्याची व्यवस्थित जर झाली, कारण ज्यावेळेस या पेशंटला इतर ठिकाणी सुरुवात करतात पहिले ट्रीटमेंटला, त्यावेळेस ब्रेनवरतीच जास्त करून कॉन्सन्ट्रेट केला जातो ट्रीटमेंट पार्टमध्ये आणि त्याच्या बॉडी पार्टवर लक्ष दिलं जात नाही. व त्यावेळेस त्याच्या बॉडी पार्टला ॲट्रोफी निर्माण होते, डिफॉर्मिटी तयार होते, एक स्टिफनेस तयार होतो. व आमच्याकडे आल्यानंतर आमच्याकडे हेच डिफरंट आहे का आम्ही ज्यावेळेस मेंदूवरती उपचार चालू करत असतानाच त्याचबरोबर आम्ही त्याच्या ज्या बॉडी पार्टला डिफिकल्टी झालेली आहे, जेणेकरून त्याच्या शरीराला ॲट्रोफी बसलेली आहे, का जे हातपाय त्याचे उचलत नाही, का जे वाकडेपणा आलेला आहे ते त्याचं कसं सरळ होईल, तो लूज कसा होईल व तो नॉर्मल माणसासारखा कसं त्याचा शेपमध्ये येईल व तो चालताना त्या शेपमध्ये नॉर्मल शेपमध्ये कसा चालेल, याचाचकडे आमचा उद्देश असून त्याच दृष्टीने आम्ही ट्रीटमेंट चालू करतो. व हे बऱ्यापैकी होत आहे आमच्याकडं. का ज्यावेळेस आम्ही पेशंटला ट्रीटमेंट चालू करतो तर काही असे 10-10 वर्षापूर्वी जुने पेशंट पण आमच्याकडे आहेत का ज्यांना आम्ही ट्रीटमेंट चालू केल्यानंतर त्यांचे हातपाय अक्षरशः दगडासारखे लाकडासारखे असतात, पण ते नंतर स्टिफनेस निघून एकदम नरम होऊन जातात व त्यांना ते एकदम जाणवताना एकदम फ्री जाणवतो. ज्यावेळेस त्यांना ताकद थोडी लेट येते, परंतु ज्यावेळेस ते चालतात त्यांना एक आत्मविश्वास आनंद खूप जास्त वेगळा असतो का माझं चालताना हातपाय एकदम फ्री झाला. तर ते पेशंट जेव्हा सांगतात तेव्हा तो खूप आनंद आम्हालाही तेवढाच वाटतो जेवढा पेशंटला वाटतो. त्याचमुळे आमचं हेच उद्दिष्ट आहे का आमच्याकडे येणारा पेशंट तो त्याचं रुटीन लाईफ, नॉर्मल जीवन त्याचं जगणं हे खूप महत्त्वाचं आहे व त्याच दृष्टीने त्यांनी जगलं पाहिजे का जेणेकरून त्याला अपंगत्व आला आहे का तो आजारी आहे असं 100 माणसांच्या मध्ये किंवा त्याच्या कामाच्या ठिकाणी त्याला कधीही वाटलं नाही पाहिजे, इतरांनाही वाटलं नाही पाहिजे. त्यामुळे आम्ही त्या प्रकारची ट्रीटमेंट चालू करतो, त्याच प्रकारचं आमचं उद्दिष्ट आहे. त्यांचं नाव श्यामसुंदर गंगाराम तांबे. पहिल्या त्याच्यामध्ये त्यांना भरपूर फरक पडला, खूप म्हणजे खूप. पहिल्या त्याच्यामध्ये त्यांचं 2 इंजेक्शन दिल्यावरतीच त्यांचा हात एकदम कव्हर झाला आणि दुसऱ्या फेरीमध्ये तर खूपच नाही, आता तर एकदमच खूप. तरी त्यांना आता उजव्या साईडला लकवा मारल्याच्या नंतर त्यांना दुसऱ्या विजिटमध्येच त्यांना एकदम जास्त म्हटलं तरी 50% तरी भरपूरच फरक आला. तर पॅरालिसिसवरती आयुटेक उपचार पद्धती यावरती डॉक्टर शेख आपल्याला मार्गदर्शन करतायत आणि असंच मार्गदर्शन त्यांच्याकडून घेत राहणार आहोत. आणखीन एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येऊयात. बघत राहा आमचा खास कार्यक्रम टॉक टाइम. टॉक टाइम आमच्या खास कार्यक्रमात ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आयुटेक या उपचार पद्धतीवरती मार्गदर्शन करत आहे डॉक्टर शेख. त्यांचं मार्गदर्शन पुन्हा एकदा घेऊयात. डॉक्टर, अत्यंत मूल्यवान असं मार्गदर्शन आपण आमच्या प्रेक्षकांना करत आहात. तिसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की डॉक्टर, पॅरालिसिसशी निगडीत असलेल्या या वैद्यकीय सेवा क्षेत्रात अनेक जण कार्यरत आहेत, तर स्वास्थ्य संकल्पमध्ये तुम्ही नेमकी कोणती अशी विशेष सेवा देता किंवा रुग्णांच्या मानसिकतेमध्ये अशा प्रकारे आमूलाग्र बदल घडवता जे इतर वैद्यकीय संस्थांपासून तुम्हाला वेगळं ठरवते? स्वास्थ्य संकल्प डॉक्टर शेख पॅरालिसिस रिहॅबिलिटेशन सेंटर याचं आमचं खास एक असं वैशिष्ट्य आहे जे इतर ठिकाणी त्या पेशंटला भेटत नाही. आमच्याकडे ज्यावेळेस पेशंट येतो त्यावेळेस त्याचा आम्ही एक आजारपणाबरोबर त्याचा मानसिकतेचाही विचार करत असतो का हा रुग्ण आजारी आहे, त्याचा मानसिकता आम्ही त्याची जाणून घेतो. व ज्यावेळेस त्याला हातपाय उचलता येत नाही किंवा त्याला बोलता येत नाही, तो बोलताना धडपडत असतो, बोलायची त्याला इच्छा असते पण तो बोलू शकत नाही, ते त्याचं शब्द अडखळतात किंवा त्याला जाणीव नसते, हातापायाला संवेदना नसते, तेव्हा त्याला हातपाय उचलायचे तो प्रयत्न करत असतो पण त्याचे हातपाय उचलले जात नाही. त्यावेळेस आम्ही त्याला प्रॉपरली एक डायग्नोसिस करतो. पेशंट पहिले आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्याला एक ट्रीटमेंट चालू करत असताना त्याला मानसिकतेचा खूप मोठा आधार देत असतो. मानसिकतेचा आधार हा अशी एक गोष्ट आहे का जी विना पैशामध्ये
त्या पेशंटला बरं करण्यास खूप जास्त मदत होते. ज्यावेळेस तुम्ही पेशंटला मेडिसिन देता, मेडिसिनचा तर फायदा होतोच होतो. कोणीही मेडिसिन दिला किंवा कुठलंही मेडिसिन त्या पेशंटला जर योग्य मेडिसिन चालू केला तर मेडिसिनचा फायदा होतो. पण त्या पेशंटमध्ये एक मानसिकता होऊन जाते का मी बरं होणार नाही, मी बरं कसं होईल, मला बरं होता येईल का नाही, मला जगता येईल का नाही, मला चालता येईल का नाही. ते आम्ही त्याची ती मानसिकता आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्याची बदलून टाकतो. का त्याला आम्ही पहिलेच सांगतो का तू यातनं पूर्ण बरा होशील किंवा तू पूर्ण बऱ्या होण्यासारखा आहेस, पण तुला स्वतःला प्रयत्न करावे लागतील. किंवा तुला ट्रीटमेंट चालू करत असताना आम्ही त्याला हातपाय उचलायला लावतो. त्याच्यातल्या येणाऱ्या प्रत्येक सिटिंगला जे त्याचे बदल आहेत त्याला स्वतःला आम्ही दाखवतो. हे बघ तुझा हात उचलायला लागला, बघ तुझा पाय उचलायला लागला, बघ तुला बोलता येतो. तो पेशंटने स्वतः एक आनंद व्यक्त करून सांगत असतो आम्हाला का मला बोलता येतंय, मला पाय उचलता येतंय, मला हात उचलता येतंय. ज्यावेळेस आम्ही ही त्याला मानसिकतेचा आधार देत असतो त्या पेशंट पुढे जास्तच जर खचलेला असेल तर त्याला आम्ही आमच्याकडे जे बरे झालेले पेशंट आहेत ते त्या पुढे आणून आम्ही समोर उभे करतो. बघ हा पेशंट तुझ्यापेक्षा जास्त होता पण हा बरा झालेला आहे, तर तूही बरा होशील, पण तुला प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. विचार करत बसू नकोस, विचाराने काही होणार नाही. मग त्याला टेन्शन मुक्त करायचा आम्ही प्रयत्न करत असतो. ज्यावेळेस तो विचारमुक्त होतो, ट्रीटमेंटला प्रतिसाद द्यायला सुरुवात करतो, ट्रीटमेंट जशी आम्ही त्याला देतो तर त्याला रिझल्टही मिळायला सुरुवात झालेली असते. त्याचबरोबर मी व माझी पूर्ण टीम, म्हणजे पूर्वी ते पहिल्यांदा माझ्यानंतर एक माझ्या नर्सेस, त्याही त्याला मानसिकतेचा एक आधार देत असतात. त्यानंतर माझे काय वॉर्डबॉय आहेत तेही त्याला समजावून सांभाळून घेतात. हा आजारी पेशंट आहे, आम्हाला माहिती असतो का याला चालता येत नाही, मग आम्ही त्याची हेळसाळ करत नसून त्याला व्यवस्थित त्याला जे काय पाहिजे त्याच्यापर्यंत देण्याचा, किंवा जोपर्यंत तो आमच्या हॉस्पिटलमध्ये आहे तोपर्यंत त्याला जे हवं आहे ते कसं त्याला सुरळीत भेटल, त्याला काय उपाययोजना करायची, तर त्याला नसतील तर त्यांचे काही नातेवाईक असतात असे, का एखादा रुग्ण असा असतो का त्या जोडला त्याचे नातेवाईकच नसतात, फक्त त्याची एखादी मिसेस वगैरे असते का त्याचे एखादे भाऊ असतो, मग त्या इतर नातेवाईक, मग आम्ही आमचा स्टाफ त्याला अरेंज करून देऊन त्याला तिथं त्याच्या जे काय एक्सरसाइज करायचे, जे काय त्याला थेरपी करायचे ते त्या थेरपी त्याकडून आम्ही करून घेतो व थेरपीला त्याला त्या प्रत्येक डिपार्टमेंटला त्याला आम्ही पोचून देतो. त्याचबरोबर त्याला एक त्या प्रत्येक डिपार्टमेंटला जाताना आमचा वॉर्डबॉय त्याला हसत खेळत त्याला आनंदाने त्याशी एक त्याला सांगत त्याला एक मनोरंजन करत नेतो. त्या दृष्टीने त्याचा मानसिकतेमध्ये खूप जास्त बदल होतो. व ज्यावेळेस आम्ही ह्या पेशंटला मानसिकतेचा आधार देतो तर पेशंट खूप जास्त बरं होण्यास खूप जास्त मदत आहे. त्याचबरोबर आम्ही त्या पेशंटला प्रत्येक सिटाला आम्ही चेक करत असतो याच्यात किती बदल झाला, आणखीन इम्प्रूव्हमेंट कसं होईल, त्यात काय चेंजेस केले पाहिजेत. तसे आम्ही आमच्या औषधोपचारामध्ये, थेरपीमध्ये, आमच्या मसाजमध्ये, आमच्या प्रत्येक याच्यामध्ये आम्ही चेंज करत असतो. आमच्या स्वास्थ्य संकल्प डॉक्टर शेख पॅरालिसिस रिहॅबिलिटेशनचं जे खासियत अशी आहे का इथं आम्ही जरी ट्रीटमेंट करत असतो तर आमची एक टीम एक रिसर्चर आम्ही बसवलेली आहे का ती टीम जगामध्ये पॅरालिसिस या आजारावर नवीन काय ट्रीटमेंट येते, नवीन काय टेक्नॉलॉजी येते, नवीन काय एक्सरसाइज येत आहेत, नवीन काय थेरपी येत आहेत, आम्ही त्याचा रिसर्च करत असतो. व जगामध्ये येणारी जी महागडी थेरपी, महागडे जे औषधोपचार आहेत ते आमच्या इंडियामध्ये, आमच्या सेंटरमध्ये आमच्या पेशंटला कशा प्रकारे स्वस्त दरात भेटतील याचाही आमचं एक टीम त्याच्यावर खास रिसर्च करत असते. त्याचबरोबर माझा एखादा दुसरा युनिट चालू होतोय त्याच्यामध्ये आम्ही खास एक मशिनरी आणलेल्या आहेत जेणेकरून पेशंटला योग्य प्रकारे थेरपी दिली जाईल व त्या थेरपीचा नक्कीच त्याला पेशंटला रुग्णाला जास्तीत जास्त फायदा होईल. त्याचबरोबर आमच्या इकडे एक आता नवीन आणखीन 2-3 थेरपी आणखीन ऍड होत आहेत जेणेकरून त्या पेशंटला मेडिसिनमधून नसेल तर थेरपीमध्ये नसेल तर त्या दुसऱ्या डिफरंट थेरपीमध्ये त्या पेशंटला नक्कीच जास्तीत जास्त रिझल्ट मिळेल याची आम्ही अपेक्षा करून त्या थेरपी आम्ही आमच्या ऍडजस्ट केलेल्या आहेत. व त्यानुसार त्या पेशंटला माफक दरात, म्हणजे त्याचं काय पैसे आम्ही न वाढवता कमी दरात आणि त्या पेशंटला कशा प्रकारे त्या थेरपी जास्तीत जास्त भेटतील याचा आम्ही विचार करूनच ते आम्ही ट्रीटमेंट डिझाईन केलेली आहे. आमच्या सेंटरमध्ये ह्या पेशंटची ट्रीटमेंट घेत असताना एक विशिष्ट प्रकारचे एक मसाजर आहेत आमच्याकडे तर ते अनुभवी आहेत. त्या रुग्णाला मसाज करत असताना त्याच्या नातेवाईकांनाही ते समजून देतात का कशा प्रकारे मसाज करावी. कारण ज्या मसाज करत असताना ज्या त्याच्या अवयवांमध्ये निकामीपण आलेला आहे किंवा त्या हालचाली नाहीत, संवेदना नाहीत, या संवेदना कशा प्रकारे लवकर येतील व त्याच प्रकारे त्याचा मसाज करावा हे त्यांना ते समजून सांगत असतात. त्याचबरोबर आमच्या सेंटरमध्ये हा जेव्हा पेशंट येतो, रुग्ण येतो व त्याची एक मानसिकता वेगळी असते का पेशंट येताना त्याला विचार पडलेला असतो रुग्णाची व रुग्ण नातेवाईकांची एक मानसिकता अशी बनलेली असते का आम्ही आता बरा होईल का नाही, हा खूप मोठा एक डोंगर कोसळलेला आहे आमच्या अंगावर व त्यातनं आम्ही बरा होऊ का नाही, मोकळा होऊ का नाही.
पण त्याच्यानंतर जेव्हा आमच्याकडे आल्यानंतर जेव्हा ते 100 रुग्णांमधून तो 40 ते 50 रुग्ण आमच्याकडे बरे झालेले असतात, ते रुग्ण बघत असतो. त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेत असताना त्याच्या आजूबाजूला ते फिरत असतात. त्यावेळेस त्या रुग्णाची एक मानसिकता वेगळी झाली असते, रुग्णाच्या नातेवाईकाची मानसिकता वेगळी झाली असते. का आजार गंभीर नसून या आजारातनं व्याधीमुक्त होऊ शकतो. जर आपण व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली किंवा व्यवस्थित एक्सरसाइज केली तर त्या पेशंटची एक मानसिकता बदलून जाऊन पेशंट स्वतःहून एक्सरसाइज करायला तयार होत असतो. व ट्रीटमेंट ट्रीटमेंट घेत असताना त्याला वेगळी एक मोमेंट त्याला जाणवत असते. हातापायांमध्ये झालेला बदल किंवा हातपाय उचललेले जात असतात, ज्यामध्ये संवेदना असतात ते हातपाय उचलायला लागतात. ज्या अवयवांमध्ये त्याला निकामीपणा असतं त्या हातामध्ये त्याचं एक थोडंसं मोमेंट सुरू झालेली असते. त्यावेळेस तो पेशंट अधिकाधिक एक्सरसाइज करायला सुरुवात करतो. मानसिकते दृष्टीने परिपूर्ण तो बरे होऊन एक ट्रीटमेंटला चांगला असा प्रतिसाद देतो. व हेच आमच्या सेटअपचं एक खास वैशिष्ट्य आहे. मैं अब्दुल मजीद बोलता हूँ। मैं महापुरी में रहता हूँ। डॉक्टर साहब ने मेरा इलाज चालू किया, अल्लाह का शुक्र है। अभी मैं 1 महीना हो गया, अभी मैं चल फिर सकता हूँ, मेरे को कोई तकलीफ नहीं होती है, चलने फिरने में मुझे कोई तकलीफ नहीं है। अभी यहाँ पे मेरा हाथ उठता है, पैर उठता है, जो हाथ भी अच्छी तरह से होता है। मुझे यहाँ पे ट्रीटमेंट बहुत अच्छी तरह मिलती है, सब लोग यहाँ पे बहुत अच्छे हैं, मेरी अच्छी मदद करते हैं। तो डॉक्टर शेख, पॅरालिसिस या आजारावरती आयुटेक ही उपचार पद्धती कशी प्रभावी ठरत आहे यावरती आपण मार्गदर्शन केलं, त्यासाठी धन्यवाद. आणि यासोबतच आमच्या या टॉक टाइम खास कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या विषयासह पुन्हा भेटणार आहोत. बघत रहा टॉक टाइम.